दुर्वास ऋषीने दिलेल्या शापाने देवराज इंद्र शक्तिहीन आणि मलून झाले होते. स्वर्गातील सारे वैभव लयाला गेले. त्यामुळे सर्व देव दुःखी झाले. हे संकट दूर करण्यासाठी त्यांनी भगवान श्री विष्णूंना गळ घातली. भगवान विष्णूंनी असुराच्या मदतीने देवांनी सागर मंथन करून त्यातून चिरतारुण्याचे वरदान देऊ शकणारे अमृत मिळवण्याचा सल्ला देवांना दिला. असुरांच्या राजाने आपला स्वार्थ लक्षात घेत मदत देण्याची तयारी दाखवली. मेरू पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाचा दोर करून सागराचे मंथन सुरू झाले. त्यावेळे मेरू पर्वत स्थिर राहत नव्हता, म्हणून श्री विष्णूंनी कूर्म अवतार घेऊन सागर तळाशी जाऊन त्याला आधार दिला. मंथन पुन्हा सुरू झाले. प्रथम त्यातून हलाहल विष बाहेर आले. त्या विषाने सर्वजण होरपळू लागले. भगवान शंकरांनी ते प्राशन केल्यामुळे ती समस्या देखील सुटली. त्या विषाने श्री शंकराचा गळा निळा झाला, म्हणून त्यांना नीलकंठ नाव प्राप्त झाले. त्यानंतर सागर मंथन पुढे सुरू झाले आणि त्यातून 14 रत्ने बाहेर आले. त्यात कल्पवृक्ष, परिजातक, कामधेनू, ऐरावत, हत्ती, उच्चेह, श्रवा, घोडा, चंद्र, वारुणी, शंख, धन्वंतरी, माता, लक्ष्मी, कल्पद्रुम, कौस्तुभमणी, रंभा आणि शेवटी अमृत ह्यांचा समावेश होता. अमृताची वाटणी करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन फक्त देवांना ते कसे मिळेल याची तजवीज केली. पारिजातक आणि कल्पवृक्ष नंदन वनाची शोभा वाढवू लागले. पुढे नारदांनी द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांच्या भेटीला जाताना पारिजातकाची फुले नेली होती. भगवान श्रीकृष्णांनी ती फुले रुक्मिणीला दिली. त्यामुळे सत्यभामा राणीचा तीळपापड झाला. तिने हट्ट करून पारिजातक वृक्षच भगवान श्रीकृष्णांना मागितला. राजा इंद्राशी लढाई करून श्रीकृष्णांनी तो आणला व सत्यभामाच्या महालासमोर लावला. पुढे जेव्हा तो बहरला तेव्हा त्याची सुहासिक सुंदर फुले रुक्मिणीच्या दारासमोर पडू लागली. नारद ऋषी अशा काही प्रसंगाची वाटच पाहत होते. त्वरित त्यांनी सत्यभामा राणी साहेबांच्या महाली भेट देऊन तिला चिडवले. वृक्ष तर भगवान श्रीकृष्णांनी तुझ्या दारी लावला, पण त्याचे इगीत तुला कळाले का? जाऊन बघ ये आणि तुझ्या नवऱ्याला विचार फुले का पडती शेजारी. कळ तर लावली आणि भांडण पुढे सुरूच राहिली. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.